फायनली आता माझा एक ट्रॅव्हल प्लॅन बनलेला आहे। खूप सारे दिवस मी मागचे प्लॅन करत होतो कुठेतरी फिरायला जायचा, काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही। तसं तर माझा स्पितीला जाण्याचा प्लॅन होता, परंतु नॉर्थ इंडियावरून सर थेट माझा प्लॅन आता साऊथ इंडियाकडे गेलेला आहे। मेन रिझन म्हणजे मी निघालो आहे थय्यम बघण्यासाठी व एक तिकडचं कल्चर एक्सप्लोअर करण्यासाठी मी निघालो आहे। सो आपण बघूयात की हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे माझा। बाकीची माहिती मी तुम्हाला जसं जसं आपण या प्रवासात पुढे जाऊ तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन। सो तुम्ही हा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा। लेट्स गो। आम्ही सकाळी 6 वाजता साताऱ्यामधून या प्रवासाची सुरुवात केली। पुढे आम्ही ठरवल्याप्रमाणे सनसेटसाठी थेट मरवंते बीचवरती पोहोचलो। मरवंते बीच हा भारतातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे। इथून जाणाऱ्या महामार्गाच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला सौपर्णिका नदीचं पात्र पाहायला मिळतं। प्रत्येकजण त्या निवांत क्षणात हरवून गेला होता। कोणी डोळ्यात तर कोणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये या सोनेरी क्षणांना कैद करत होते। या समुद्रकिनाऱ्याच्या पलीकडे वाहणारी सौपर्णिका नदी तितकीच मोहक आहे। निसर्गाच्या कुशीत शांततेच्या सहवासात इथे वेळ घालवताना मनाला एक शांती लाभते। मरवंतेने माझ्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे। जेव्हा जेव्हा या मार्गावरून मी प्रवास करेल तेव्हा तेव्हा मरवंतेच्या या आठवणी मला इथे परत खेचून आणतील। आम्ही काल रात्री उडुपीपासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतर पुढे असलेल्या येरमल समुद्रकिनाऱ्यावरती एका होमस्टेमध्ये राहिलो होतो। हा समुद्रकिनारासुद्धा खूप स्वच्छ आणि शांत होता। आमच्या व्यतिरिक्त या किनाऱ्यावरती त्या दिवशी कोणीच नव्हते। या किनाऱ्यावरून आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर अशी झाली। तर मंडळी, आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस। काल आम्ही साताऱ्यापासून उडुपीपर्यंत म्हणजे आमचा आजचा जो होमस्टे गहन दक्ष हे साधारणपणे उडुपीपासून एक अर्धा तास म्हणजेच 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिथे आम्ही आज राहिला आहे, माझ्या मागे जे दिसतंय तर ते आहे आमचा होमस्टे। तिथे काल रात्री आम्ही मुक्काम केला। आता वाजलेले 9:30 आणि आता आम्ही निघणार आहे मंगलोर म्हणजे कन्नूरला। आणि उद्या म्हणजे आज तारीख आहे 13 एप्रिल आणि उद्या 14 एप्रिलला आम्हाला तिथे थय्यम बघायला मिळणार आहे। सो आजचा प्रवास आता असणार आहे उडुपीमधून मग कन्नूरच्या दिशेने। सो यस, एन्जॉय करा ही जर्नी आणि नक्की मला कमेंट करून सांगा की हा प्रवास तुम्हाला कसा वाटतं। आणि आता भेटूयात आपण कन्नूरमध्ये। आत्ता आम्ही आलो आहे तलीपरंबा या गावामध्ये। इथे आम्ही एक होमस्टे बुक केला ज्याचं नाव आहे लक्ष्मी हेरिटेज होमस्टे। त्याची लिंक आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। जुन्या काळातील घराचं लुक अजूनही तसंच जपलेलं आहे। जुन्या काळातील घर जसं असतं, ज्या केरळमध्ये आपण केरळ म्हटल्यानंतर ज्या प्रकारे केरळच्या घरांचे आपल्याला सौराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर येते तसंच हे एक होमस्टे आहे। आत्ता वाजले 5 आणि आम्हाला निघायचं आहे। इथे तलीपरंबाच्या इथे एक जवळच मंदिर आहे, मुथप्पन मंदिर। तर तिथे सुद्धा थय्यमसारखाच एक नृत्य आपल्याला पाहायला मिळतो। तर ते पाहण्यासाठी आता आम्ही निघणार आहे मुथप्पन टेम्पलच्या दिशेने। आता वेळ वाया न घालवता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला।
आम्ही थय्यम बघण्यासाठी निघालो खरं, परंतु दुसऱ्या दिवशी केरळमध्ये विशू हा सण साजरा होणार होता. यामुळे या मंदिरामधील आजचा थय्यमचा कार्यक्रम हा लवकरच संपला होता. सो आम्ही नुसता फेरफटका मारून आलो आणि रूमवर येऊन आराम केला. काल रात्री आम्ही लवकर झोपलो होतो, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर उठावं लागणार होतं. आम्ही थय्यम बघण्यासाठी इतक्या लांब आलो होतो आणि हा थय्यम आम्हाला अजिबात चुकवायचा नव्हता, कारण की आज आम्ही जिथे थय्यम बघायला जाणार आहे ते थय्यमचा कार्यक्रम सकाळी 4 वाजता सुरू होणार होता. आज आम्ही आलो आहेत कुनीमंगलम येथील मलियोत्ते पलुत्तुकावू या मंदिरामध्ये. मी या थय्यमची माहिती केरला टुरिझमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतली होती. या वेबसाईटवरती तुम्हाला थय्यमचे कॅलेंडर पाहायला मिळते. त्यानुसार या मंदिरामध्ये 14 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत थय्यम होणार होता. आम्ही तिथे साधारणपणे 4:45 वाजता पोहोचलो आणि काहीच वेळात थय्यमला सुरुवात झाली. थय्यम प्रामुख्याने उत्तर मलबार रिजनमध्ये सादर केला जातो, ज्यामध्ये कन्नूर, कासरगोड, वायनाड आणि कोझिकोड जिल्ह्यांचा तसेच कर्नाटक राज्यातील काही भागांचा सुद्धा समावेश आहे. थय्यमचे जवळजवळ 400हून अधिक प्रकार पाहायला मिळतात. थय्यम हा साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्हाला कन्नूर रिजनमध्ये पाहायला मिळेल. थय्यम म्हणजे नुसतं नृत्य नाही, तर एक देवाचा अवतार आहे. स्थानिक लोक देवाला प्रत्यक्षपणे पाहतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. हजारो वर्षांपूर्वी उगम पावलेली ही परंपरा आजही जिवंत आहे. थय्यमला केरळच्या अमूर्त वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मान्यता मिळाली आहे. तर आत्ता जस्ट आम्ही पायंडूरमधील कुनीमंगलम इथे असलेल्या टेम्पलमधून थय्यमचा अनुभव घेऊन आलेलो आहे. मी पहिल्यांदा थय्यम एक्सपिरियन्स केला आहे आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता. केरळमध्ये येण्याचं जे मेन रिजन होतं आत्ता फिरायला येण्याचं ते म्हणजे थय्यम. आणि थय्यम मोस्टली केरळमध्ये हे नोव्हेंबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत चालू असतं. आणि हा मोस्टली नॉर्थ केरला म्हणजेच कन्नूर, वायनाड, कोझिकडे आणि कर्नाटकामधील काही भागामध्ये थय्यम आपल्याला पाहायला मिळतो. नोव्हेंबर नंतर किंवा डिसेंबर नंतर तुम्ही केरळला फिरण्याचा प्लॅन करणार आहे तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये थय्यम हा नृत्य प्रकार नक्कीच असला पाहिजे, कारण की हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. बाकीच्या काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. थय्यम बघून आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आता आम्ही दुपारच्या वेळेला बाहेर फिरणार, तितक्याच हवेमध्ये गारवा जाणवू लागला. तसेच जोरजोरात वारेसुद्धा वाहू लागले होते. केरळमधला पाऊस हा बघण्यासारखा असतोच, परंतु आम्हाला एप्रिलमध्ये हा अनुभव येईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो ते ठिकाण तर सुंदर होतेच, पण पावसाच्या साक्षीने ते स्वर्गासारखे भासू लागले.
वाजलेले संध्याकाळचे 4 आणि आम्ही आहे आमच्या होमस्टेवरती, लक्ष्मी हेरिटेज होमस्टेच्या इथे. आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये केरला बघण्याचा जो एक पावसामध्ये केरलाचं रूप हे खरंच खूप सुंदर दिसतं असं म्हटलं जातं. आणि हे आज आम्हाला पाहायला मिळालं, ह्याचा खूप आनंद आहे. खूप सुंदर वातावरण आत्ता इथे झालेलं आहे, भारी आहे. आणि सकाळी थय्यमवरून आल्यानंतर आम्ही थोडं रेस्ट केली. 2-3 दिवस आमचा 2 दिवस कंटिन्यू प्रवास. आणि आजचा दिवस सकाळी खूप लवकर साधारणपणे 3 वाजता उठून थय्यमला गेलो होतो. तर दुपारी थोडा मोठा ब्रेक घेतला आणि आता निघालो आहे आम्ही. इथेच आमच्या होमस्टेच्या जवळ 2 टेम्पल आहेत. आता निघूयात आपण मंदिराच्या दिशेने. सो तिथलंही वातावरण नक्कीच खूप सुंदर असेल अशी अपेक्षा करूयात. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा पसरला होता. हलकासा पाऊस अजूनही सुरू होता आणि त्यामुळे मंदिर परिसरात एक प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झालं होतं. आत्ता आम्ही ज्या मंदिरामध्ये आहे ते आहे त्रिचंबरम मंदिर. आणि आता आम्ही निघालो आहे राजा राजेश्वरा मंदिराच्या दिशेने. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या मंदिराचा तलावसुद्धा तितकाच आकर्षक आहे. आज सुद्धा आम्ही कुनीमंगलमच्या मंदिरामध्ये थय्यम बघण्यासाठी आलो आहे. आज आम्हाला इथे थय्यममध्ये वेगळा प्रकार पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. आम्ही बाजूला उभे राहून थय्यमची चाललेली तयारी पाहत होतो. हळूहळू आम्हाला अंदाज यायला लागला की काल जो नृत्य प्रकार आम्ही बघितला आजही तोच असेल. पण तरीही आम्ही थोडा वेळ इथे थांबण्याचा निर्णय घेतला, कारण की हा अनुभव हा खरंच खूप वेगळा आहे आणि तो भारतात इतर कुठेही पाहायला मिळत नाही. कालच्या अनुभवामुळे आज आम्हाला थोडं अधिक कळत होतं की हा अनुभव नेमका कसा घ्यायचा. त्यामुळे आजचा एक्सपिरियन्स कालच्या तुलनेत नक्कीच वेगळा आणि अंगावर शहारे आणणारा ठरला. थोडा वेळ इथे थांबल्यानंतर आम्ही कन्नूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. वाटेत आम्ही मेन कन्नू क्लिफ बीचवरती थोडा वेळ थांबून निसर्गाचा आनंद घेतला आणि पुन्हा पुढे प्रवासाला सुरुवात केली. साधारणपणे 6च्या सुमारास आम्ही कन्नूर लाईट हाऊसजवळ पोहोचलो. कन्नूर लाईट हाऊस हे 6 वाजता बंद होत असल्याने आम्हाला आतमध्ये प्रवेश नाही मिळाला. मात्र लाईट हाऊसच्या बाहेरील बाजूला असलेल्या क्लिफ गार्डनमध्ये फेरफटका मारत सुंदर सनसेटचा आम्ही आनंद घेतला.
प्रत्येक प्रवास काही खास आठवणी देऊन जातो आणि हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता. निसर्गाच्या कुशीत घालवलेले हे क्षण कायमच्या आठवणीत कोरले गेले आहेत. नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही काही खास नृत्य प्रकार आणि केरळच्या वेगळ्या संस्कृतीचा अनुभव शेअर करणार आहोत. तसेच केरळमधील काही जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली ठिकाणेसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर नक्की पाहायला विसरू नका.